ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? हो. हम्म, ठीक आहे. तर आपण आतापर्यंत बघा टेस्ट एनजी आपण बघितलं आणि आता नवीन आपण एक टॉपिक सुरू करतोय, डायरेक्ट फ्रेमवर्क मध्ये घुसतोय. टेस्ट एनजीचा आपण एक दोन गोष्टी आहेत त्या फ्रेमवर्क बनवता बनवता सोडून दिल्यात. त्या सोडून बाकीचे बेसिक टेस्ट एनजी आहे ते आपण कम्प्लीट केलं. ठीक आहे, पण आजच्या लेक्चरसाठी काही डिपेंडन्सी नाही त्याची. आजचं एक फ्रेश लेक्चर आहे, याच्यामध्ये आपण फ्रेमवर्कचा अप्रोच बघतोय पूर्ण. म्हणजे फ्रेमवर्क कसं सुरू करायचं, कुठून सुरू करायचं, कशातून सुरू करायचं. ओके, तर याचा अप्रोच आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण जे फ्रेमवर्क बघणार आहोत हे आधी तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झाले की फ्रेमवर्क काय असतं, आणि हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केले की फ्रेमवर्कचं बिल्डिंग कसं होतं, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. म्हणजे थेरॉटिकल जर कोणी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये की फ्रेमवर्क कसं बनवशील, कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देशील, कुठल्या गोष्टी डोक्यात असतील, तर या गोष्टी तुमच्याकडे या माहिती आहेत. हे ऑलरेडी आपण थेरॉटिकल पार्ट डिस्कस करून झालाय सगळा. आता आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल पार्ट मध्ये आजपासून घुसतोय. ठीक आहे. तर हे सगळं आपलं झालंय फ्रेमवर्क डिझाईन क्रायटेरिया. ऍप्लिकेशन अंडर टेस्ट मध्ये त्यात किती नंबर ऑफ पेजेस आहेत, एलिमेंट्स आहेत, व्हॉट टू ऑटोमेट, व्हॉट नॉट टू ऑटोमेट. त्याच्यानंतर मग मॅन्युअल टेस्ट केसेस आपल्याला कुठल्या घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर मग डिझाईन अँड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर एक्झिक्युशन, आणि त्यानंतर मेंटेनन्स. हे थेरॉटिकली इथपर्यंत आपलं करून झालं होतं. अपार्ट फ्रॉम एनी डोमेन आपण करू शकतो, हे सगळं आपलं झालं होतं. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युली आज आपल्या हायब्रिड फ्रेमवर्कला सुरुवात करतोय. तर आता आजपासून आपलं फ्रेमवर्क सुरू होते, तर स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. आणि आधीचं आता जे पण आपण वापरलंय, जे पण आपण शिकलोय, ते सगळं आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा. तर याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क पण असणार आहे, टेस्ट एनजी फ्रेमवर्क पण असणार आहे, त्याच्यानंतर पेज ऑब्जेक्ट मॉडेल डिझाईन पॅटर्न पण असणार आहे, पेज फॅक्टरी असणार आहे, एक्सटेंड रिपोर्ट असणार आहे, प्रॉपर्टीज फाईल असणार आहे. हा एक क्वेश्चन असतो, तो डायरेक्ट आपण इथेच घेऊ की फ्रेमवर्क मध्येच डायरेक्ट बघणार आहोत की एखादा डेटा फ्रेमवर्क मध्ये कसा फेच केला जायचा, कसा फेच केला जातो. तर ते प्रॉपर्टी फाईल थ्रू होतो. तो प्रॉपर्टी फाईलचा कन्सेप्ट पण आपण इथे डायरेक्ट लॉन्च करणार आहोत. त्याच्यानंतर अपोचे पीओआय एक्सेल, जे आपण आधी बघितलंय, जर आठवत असेल की एक्सेल सोबत कसं कम्युनिकेट करतात जावा प्रोग्राम किंवा सेलेनियम. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघितलंय. एक्सएसएफ इनपुट, एक्सएसएफ वर्कबुक क्लास, एक्सएसएफ रो, सेल, सगळं आपण बघितलंय ना. तर ते इथे आपल्याला आता डायरेक्ट अप्लाय करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मेवेन प्रोजेक्ट पण याच्यामध्ये ऑलरेडी आपण बनवले आणि मेवेन वरच काम चाललंय आपलं. म्हणजे आपण आता मेवेन प्रोजेक्ट बनवून नवीन फ्रेमवर्क बोलला, नवीन प्रोजेक्ट असणार, तो पण मेवेन असणार. ठीक आहे. आणि लास्टला ते बिल्ड वगैरे मेवेनचं कसं आपण करतो, त्याचे आपण काही कमांड्स वगैरे पण बघणार आहोत. ठीक आहे. पण ऑलरेडी आपलं काम पहिल्यापासून मेवेनवरच चाललंय, त्यामुळे मेवेन प्रोजेक्ट हा असणार आहे. आणि जेनकिन इंटरॅक्शन आणि गिट, त्याच्यामधला गिट तर आपण बघणार आहोत. फक्त जो जेनकिन इंटरॅक्शनचा पार्ट आहे तो आपण ऍक्च्युअल बघणार नाही आहोत, थेरॉटिकली बघणार आहोत. कारण हा खूप वास्ट आणि हा डेव्हऑप्सचा पार्ट आहे. त्यामुळे मी फक्त तुम्हाला याच्यात एवढंच सांगणार आहे की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जेनकिन कसं ऑटोमेट, म्हणजे याच्यासोबत जेनकिन कसं कनेक्ट होतो आणि आपण याच्यावर शेड्युलिंग कशी करतो, जी डेली, वीकली किंवा कसं पण आपल्याला शेड्युलिंग करायची असते. आणि जेनकिन वर आपले हे जे स्विट्स असतात ते एक्झिक्यूट करायचे असतात, म्हणजे रिमोट सर्व्हरवर. तर आवाज येतोय? हॅलो, हा येतो. येतोय? हा येतो हा, आवाज. येस, येतोय आवाज. हा, मध्ये माझं ते डोंगलवर मी मगाशी कनेक्ट केलं होतं, ते डोंगल डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे. आता प्रॉपर आलं, पण मध्ये लाईट गेली होती माझी आधी, त्यामुळे मी ते डोंगल लावलं होतं. ठीक आहे. परत एकदा मी हे करतो, रेकॉर्डिंग चालूच आहे, फक्त स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअरिंग. ठीक आहे. तर आपण इथपर्यंत होतो की जेनकिन्स फक्त जे आहे पार्ट ते आपण इंडस्ट्रीमध्ये पाईपलाईन वगैरे तुम्हाला डेव्हऑप्स वाले ऑलरेडी करून देतात, जॉब बनवून देतात. तो जॉब रेडीमेड असतो, तो फक्त तुम्हाला तुमच्या फ्रेमवर्क सोबत आयदर लोकल किंवा मग गिट वरून कनेक्ट करायचा असतो फक्त. आणि कनेक्ट करून एक्झिक्यूट करायचं. म्हणजे त्या सिम्पल 4-5 स्टेप्स असतात, त्या तुम्हाला कराव्या लागतात.
तुम्हाला तेवढं सांगायचंय की मी इंडस्ट्रीत एवढं एवढं करतो. जॉब बनवण्याचं काम आम्ही नाही करत, DevOps वाले करतात. ठीक आहे. एवढं जेनकिन्सचं नॉलेज आहे. म्हणजे जेनकिन्स तुमच्या सीव्हीवर पण येईल, बट द लिमिटेड. ओन्ली फॉर ऑटोमेशन. नॉट फ्रॉम DevOps पॉइंट्स ऑफ व्ह्यू. ठीक आहे. मेवेन पण तुमच्या सीव्हीवर असेल, पण मेवेन तुम्हाला होलिस्टिक माहित नसणार आहे. ते DevOpsच टूल आहे. मेवेन ओन्ली फॉर ऑटोमेशन तुम्हाला माहित असणार आहे. तर हे थोडंसं डोक्यात ठेवा, की भले तुमच्या याच्यावर मेवेन आणि जेनकिन्स तुमच्या सीव्हीवर येतील, पण इंडिपेंडेंट जे ओपनिंग येतात जेनकिन्सच्या आणि मेवेन्सच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय नाही करायचंय. म्हणजे त्याच्यातनं कॉल आले तर तुम्हाला सांगायचे की आय वॉज ओनली युझिंग दॅट फॉर ऑटोमेशन. कारण प्रॉपर जेनकिन्सच्या पण ओपनिंगसाठी कॉल येतात, जर तुमच्या सीव्हीवर जेनकिन्स दिसलं तर. तर ठीक आहे, मग त्याच्याकडे जायचं नाही. मग तुम्हाला उगाचच वाटतं की अरे आपण गेलो आणि आपल्याला भलतेच प्रश्न विचारले किंवा आपल्याला येत नाहीये. ते आपलं नाहीच आहे काम. ठीक आहे, जेनकिन्स करणं किंवा हे करणं. आपण ऑटोमेशन टेस्टर्स युझिंग प्रोग्रामिंग लँग्वेज जावा, एवढं आपलं बाउंड्री आहे. त्याच्यात मॅन्युअल टेस्टिंगची ओपनिंग पण तुम्ही घेऊ शकता डोळे झाकून. होलिस्टिक म्हणजे पूर्ण मॅन्युअल टेस्टिंग असेल तरी पण. आणि ऑटोमेशनची जावा जरी असेल तरी जावा स्क्रिप्ट आली काय, किंवा पायथॉन आली काय, किंवा रुबी आली काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज जोपर्यंत कुठली पण आहे आणि ते जर इंटरेस्टेड असेल, तुम्हाला कॉल करत असतील, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. कारण त्यांना पण माहिती आहे की तुम्ही जावा स्क्रिप्ट किंवा पायथॉन टाकलेलंच नाही आणि तरी ते तुम्हाला कॉल देत आहेत. म्हणजे त्यांना एवढंच माहिती आहे की तुम्ही उद्या स्विच करायला तयार आहात, म्हणजे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर. त्यामुळे त्या तुम्ही घेऊ शकता ओपनिंग. कारण तुम्हाला ते 1 महिना देतील, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पायथॉनच्या सिंटॅक्स आणि रुबीचा सिंटॅक्स किंवा टाइपस्क्रिप्टचा सिंटॅक्स फक्त समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्या घेऊ शकता. पण या डेव्हऑप्सच्या कॉल तुम्ही नाही घेऊ शकत, जे तुम्हाला तिथं कॉल येतील जेनकिन्स आणि मेवेन बघून. कारण ते पूर्ण एंटायर वेगळा एरिया आहे तो, ते डेव्हऑप्सचा. त्यामुळे आपण त्याच्यासाठी नाही होत. आता हे थोडं डोक्यात पाहिजे की कुठल्यासाठी आपण ऍक्सेप्ट करू शकतो आणि कुठल्यात नाही करू शकत. तर हे थोडं डोक्यात ठेवा. तर मेवेन आणि जेनकिन्स फक्त आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यू शिकतोय आणि बाकी सगळं आपल्याला आलंच पाहिजे. म्हणजे गिट वगैरे ते तुम्हाला आलंच पाहिजे. कारण कोणी डेव्हलपर आहे जो एखाद्या रिपॉझिटरीवर वर्क करतोय, तर तुमचा कोड जर ऑटोमेशन तुम्हाला करायला मिळालं, तर तुम्हाला ते डेली किंवा वीकली पाठवायलाच लागणार रिपॉझिटरीमध्ये. त्या कमांड तुमच्या हाताखालनं जाणारच. किंवा गिट ऍटलीस्ट गिट जीओआय असेल तरी पण तुम्हाला आयदर जीओआय थ्रू किंवा कमांड प्रॉम्प्ट थ्रू ते काम करायलाच लागणार आहे. त्यामुळे त्यातनं तुम्ही वाचू नाही शकत. पण हे मेवेन आणि जेनकिन्स आहे जे आपण करत नाही. ठीक आहे, आपण फक्त त्याला जेवढा ऑटोमेशनसाठी लागणारा पार्ट आहे तेवढाच करतो. तर तो आपण तेवढाच बघणार आहोत आपल्या याच्यामध्ये, फ्रेमवर्कमध्ये. ठीक आहे, पण हे 2 सोडून बाकीचं जे काय आहे ते आपल्याला पूर्णच्या पूर्ण सगळं करूनच बघायचंय. म्हणजे आपण स्वतःच ते करणार आहोत. ठीक आहे, तर हे आपलं फ्रेमवर्क असणार आहे. एवढे पार्ट त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. हम्म. आता आणि हे झालं एकदा की मग बीडीडी कुकुंबर, आपलं फ्रेमवर्क बीडीडी कुकुंबर मध्ये कुठलंही नॉर्मल फ्रेमवर्क कसं कन्वर्ट करायचं सिम्पल वेनी, ते मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे. पण बीडीडी कुकुंबर आपण असं बनवणार नाही आहोत. हम्म? फक्त त्याच्यात वेगळं काय असणार आहे या फ्रेमवर्क पेक्षा, आणि एखादं फ्रेमवर्क त्याच्यामध्ये कन्वर्ट कसं करतात ते टेक्निक मी तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे तुम्ही उद्या बीडीडी कुकुंबर पण तुम्हाला नॉलेज आहे किंवा थोडंफार त्याच्यावर पण काम केलंय असं पण सांगू शकता. एवढं त्याच्यामधनं तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. हं. तर ते आपण शेवटी बघणार आहोत फक्त. म्हणजे एवढा पार्ट कव्हर होणार आहे आपला. ठीक. तर आता आपण पुढे जाऊ. आता कसं जायचंय पुढे, आता स्टेप बाय स्टेप जाऊ आता आपण. तर यात स्टेप्स आहेत जे आपल्याला आधीपासून केले होते कुठलेही फ्रेमवर्क बनवायचे. तर पहिलं तर जेडीके ते आपल्या सगळ्यांचं आहे. इक्लिप्स आपल्या सगळ्यांचं आहे. मेवेन प्रोजेक्ट, आता एक नवीन मेवेन प्रोजेक्ट आपल्याला बनवायला लागणार हे करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या डिपेंडन्सीज, सेलेनियम, वेबडेव्ह मॅनेजर तर तुमचं सेलेनियम 4च्या खालचं असेल तर, नाहीतर गरज नाही. नॉर्मल सेलेनियम, टेस्ट एनजी, अपाचे पीओआय जे पण लागतात त्या डिपेंडन्सी तुम्हाला ऍड कराव्या लागणार. ठीक आहे, ही तिसरी स्टेप. इथपर्यंत तर आपण ऑलरेडी करून बसलोय. पण आता तुम्हाला आपल्याला काय करायला लागेल, एक नवीन प्रोजेक्ट बनवावा लागणार आणि त्याच्यात या सगळ्या गोष्टी ऍड करायला लागणार. कॉन्फिगरेशन जे काय आहे ते आपल्याला करायला लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे जायचं आपल्याला. आता बघा, हे जे फ्रेमवर्क आहे, ठीक आहे, तर याच्यासाठी मी खूप रेफरन्स घेतलेले आहेत. म्हणजे कुठलं फ्रेमवर्क दाखवायचंय. मी पण जेव्हा फ्रेमवर्क स्वतः इंटरव्ह्यू ची प्रोसेस जेव्हा चालू होती, तेव्हा पण मी हा नेहमी विचार करायचो की कुठलं दाखवायचं. कारण जे काम आपण करतो ते दाखवू नाही शकत. ते काम परफेक्ट नसतं. मी जेव्हा माझं काम दाखवायचो, म्हणजे माझं एक ग्रुवी मधलं एक फ्रेमवर्क होतं जे मी याच्यावर काम करत होतो, तर ते फ्रेमवर्क कोणाला पटायचं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर नव्हत्या.
इंडस्ट्रीमध्ये जरुरी नाही की एक परफेक्ट फ्रेमवर्क वापरत असतील लोक, बरोबर आहे. त्यामुळे आपलं फ्रेमवर्क जे बनवलेलं असेल कोणी, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. ते कव्हर नसतं. त्याच्यात जेनकिन्स वगैरेचा पार्ट पण नव्हता. क्लाउडवर गोष्टी करणं पण नव्हतं. ठीक आहे, म्हणजे रिमोट सर्व्हर नव्हता. अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या आणि ते आयडियल फ्रेमवर्क नव्हतं. त्यामुळे मी ते जेव्हा दाखवायचो तेव्हा ते पटायचं नाही समोरच्याला. त्यामुळे भले मी जेन्युइन दाखवायचो, तरी पण प्रॉब्लेम यायचे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मग मी एका पॉइंटला असं ठरवलं, की आणि तेच एक स्टँडर्ड मेथड आहे, जे मी नंतर डिस्कस केलं बऱ्याच लोकांसोबत. तेव्हा मला समजलं, की जी पण तुमच्यासाठी जी ओपनिंग आहे आणि जे पण रिक्वायरमेंट आहे, त्याच्यानुसार जे परफेक्ट गोष्ट लागते, तीच तुम्हाला दाखवायला लागते. तुम्ही काय काम करताय, हे फक्त तुमचं नॉलेज झालं. पण तुम्हाला ते सगळं येतंय. एका तुम्हाला सांगायला तिथे 10 मिनिटच असतात फ्रेमवर्क आणि त्याच्यामध्ये जर रॉंग इम्प्रेशन गेलं, तर पुढे कोण विचारत पण नाही. त्यामुळे होलिस्टिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर आहेत, हे तुम्हाला दाखवायला लागतं. ठीक आहे. त्याच्यामुळे मग एक फ्रेमवर्क असं बनणं गरजेचं होतं, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहेत आणि ते जास्त कॉम्प्लिकेटेड पण नाही समजण्यासाठी. ठीक आहे. तर मग मी हे असे फ्रेमवर्क्स बनवण्यासाठी बरेच गोष्टी शोधल्या. जसं की आपले नॉर्मल YouTubeच्या व्हिडिओ पासून ते Udemyचे वेगवेगळे कोर्स असतील ते. ठीक आहे. तर अ, त्याच्यामध्ये अ, तर YouTubeचे तर सिंपल आपले तुम्हाला माहितीच आहेत सगळे. म्हणजे नवीन ऑटोमेशन असेल, राघव असेल, हे असे बरेच यांचे सगळ्यांचे फ्रेमवर्क्स बघितले. अ, त्याच्यानंतर मग Udemyच्या याला गेलो. Udemyची सुरुवात तर आपली शेट्टी यांच्या शेट्टींचं फ्रेमवर्क तर ऑलरेडी मी केलं होतं. पण ते मला कॉम्प्लिकेटेड होतं खूप. त्यामुळे ते काही झेपलं नाही. म्हणजे ते दाखवण्यासाठी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आणखीन पवन कुमार सर असतील, त्याच्यानंतर अरोरा सर असतील, अशा बऱ्याच जणांचे कोर्सेस बघितले. अ, एक कोण होती? रुचा नावाच्या पण एक होत्या. त्यांचं पण एक होतं फ्रेमवर्क. असे कारण मला हे फ्री असल्यामुळे कंपनी थ्रू मी सगळे कोर्सेस घेतले होते. जेवढे सेलेनियम आणि ऑटोमेशनचे कोर्सेस होते इंडियन प्लेट, तेवढे सगळे मी घेऊन ठेवले होते. त्या सगळ्यांच्या फ्रेमवर्क मधून मी गेलो आणि त्याच्यानंतर एक फ्रेमवर्क मला खूप चांगलं वाटलं. ते अरुण अरुण नावाच्या एका सरांचं होतं. तर त्यांच्यात पण खूप अप्रोच होते, पण त्यातलं एक फ्रेमवर्क. तर तो अप्रोच मी यूज केला मोस्ट ऑफ द आणि ते वापरून मी म्हणजे आपण जे आता फ्रेमवर्क बनवतोय, तर ते त्याच्या थ्रू आलेलं फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. तर त्यांना ते क्रेडिट दिलं पाहिजे म्हणून सांगतो. त्यांचं नाव असेलच कुठेतरी फ्रेमवर्कमध्ये. पुढे अरुणच नाव आहे वाटतं त्यांचं. तर ते आपण वापरतोय. हं. तर म्हणजे ते वापरण्याच्या आधी मी एक जवळ-जवळ 7 ते 8 फ्रेमवर्क्स थ्रू गेलोय. कारण मला स्वतःला त्याची गरज होती. मला एक चांगलं फ्रेमवर्क दाखवायला हवं होतं, की जे सगळं फुलफिल करेल. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी येतायत, म्हणजे ज्या गोष्टी माझ्या स्ट्रॉंग पॉइंट्स होत्या, म्हणजे सेलेनियममध्ये ज्या दाखवायच्या होत्या, त्या गोष्टी आणि त्या ऑल इन्क्लुसिव्ह पाहिजेत. तर त्या गोष्टी ज्याच्यामध्ये कव्हर केल्यात आणि उगाचच जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही टाकली. असं फ्रेमवर्क मला ते वाटलं. तर ते मी इकडं बिल्ड केलंय. ठीक आहे. आणि ते आपण आता तेच फ्रेमवर्क बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर आणि ते फ्रेमवर्क असं बघण्याचं कारण काय? म्हणजे आपण पण एखादं फ्रेमवर्क स्क्रॅचपासून स्वतःच बनवलं असतं किंवा स्वतःच काहीतरी घेतलं असतं. पण ज्या साइट्स असतात ना, त्या साइटचा डेटा असतो. त्यामुळे तुम्हाला असं कोणाच्या तरी जेव्हा तुम्ही एक डेमो साइट लागतात, जेव्हा फ्रेमवर्क बनवायचं असेल तेव्हा. का? कारण तुम्ही जर उद्या रँडम Facebookची साइट घेतलीत किंवा अशी कुठलीही साइट घेतलीत बनवायला, तर त्याचा युजर डेटा किंवा बाकीचे काही युजर नेम आणि पासवर्ड्स असतात. म्हणजे डमी डेटा तो तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे एखादी अशी डमी साइट जर तुम्ही घेताय, की जसं आपण ती आता सुरुवातीला सॉस डेमो घेतली होती. तिथे त्यांनी युजर नेम आणि पासवर्डची एक लिस्ट दिली होती आपल्याला आठवत असेल तुम्हाला तर. तर ती वापरून आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे अशा डमी साइट्स आपल्याला शोधायला लागतात, की ज्याच्याकडे आपल्याला चांगला डेटा सेट मिळेल. तो आपण वापरू शकतो. ठीक आहे. तुम्ही आता टेस्टर्स मॅन्युअली केल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, की डेटा सेटचं महत्त्व. तर हा डेटा सेट असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे एक साइट आहे. तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनिट मला
तेव्हा ही एक साईट आहे. ही आपली नॉर्मल काय म्हणतात त्याला, कमर्शियल म्हणजे काय त्याला शब्द आहे, हा ई कॉमर्सची साईट आहे. ठीक आहे. तर ही जी साईट आहे ना, तर तुम्ही जर युट्यूबचे व्हिडिओ किंवा युडेमीचे कोर्स घेतलेत, तर मोस्ट ऑफ द लोकांनी ही साईट वापरली आहे. फक्त त्यांनी नावं वेगळी दिलीत. म्हणजे इथे ट्युटोरियल्स निंजा किंवा क्यूओ फॉक्सच्या जागी यांनी वेगवेगळी नावं टाकलीत. आपापल्या कोर्सेसची नावं टाकलीत. ठीक आहे. पण ही जी साईट आहे ना, ही अशीच आहे ॲज इट इज. हे असेच प्रॉडक्ट्स आहेत सगळे. हं. असे मी 4 ते 5 ठिकाणी बघितले, की त्यांनी हीच साईट वापरली. कारण ती सिंपल आहे एकदम वापरण्यासाठी आणि कुठून तरी ही रेडीमेड अवेलेबल करून दिली असेल म्हणजे वापरण्यासाठी ओपन सोर्स मधून. त्याच्यामुळे ते डायरेक्टली वापरू शकत असतील. हं. तर ही साईट आहे. तर आता तुम्ही साईटचं आपल्याला काहीच नाही म्हणजे जसं-जसं फ्रेमवर्क आपण बनवू तेव्हा तुम्हाला कळेल, की साईट ही घेतली काय किंवा दुसरी कुठली घेतली काय, एबीसी एक्स-वाय-झेड कुठली घेतली तरी आपल्याला फरक नाही पडणार. आपल्याला फक्त अप्रोच बघायचा आहे. तो अप्रोच एकदा तुम्हाला कळला, की तुम्ही कुठली पण साईट जगातली फ्रेमवर्कमध्ये आणू शकता. अपार्ट फ्रॉम त्याचा डोमेन. डोमेनचा तर काही कन्सर्नच नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला अप्रोच बघायचा. तर ही साईट आपण वापरू. कारण त्याची आपल्याला त्यांनी युजर नेम आणि म्हणजे जे लॉगिनचे डिटेल्स आहेत ते आपल्याकडे आहेत. डेटा आहे आपल्याकडे या साईटचा. यांनी जो बनवलाय त्यांनी दिलेला डेटा आहे. ठीक आहे. तर ही साईट आपण वापरू. आणि आता तुम्हाला मी दाखवतो, की डेटा. पण डेटाच्या आधी आपल्याला पहिला आपल्या स्टेपवर येऊ आपण. हां, तर पहिली स्टेप इथे झाली, की Eclipse Maven प्रोजेक्ट वगैरे आपला झाला. त्याच्यानंतर आपल्याला ना लागतात त्या म्हणजे टेस्ट केसेस. तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल, की इंडस्ट्रीमध्ये मॅन्युअल टेस्ट केसेस आपल्याला मिळतात. आणि मॅन्युअल टेस्ट केसेस किंवा टेस्ट सिनॅरिओज आयदर जर तुम्ही एकदम स्क्रॅच पासून करणार असेल, तर तुम्हाला कोणतरी युजर स्टोरीज देईल. त्याच्यापासून तुम्हालाच बनवायला सांगतील टेस्ट केसेस किंवा मग टेस्ट सिनॅरिओज काहीतरी तुमच्याकडे असेल, तुम्ही टेस्ट केसेस बनवाल आणि आयडियल केस असेल तर टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस तुम्हाला देतील ते प्रॉपर. आणि मग तुम्हाला म्हणतील, हे टेस्ट सिनॅरिओज आणि हे टेस्ट केसेस घ्या आणि याच्यापासून आता तुम्ही प्युअर ऑटोमेशनचे काम म्हणजे काय, तर तुम्ही टेस्ट स्क्रिप्ट्स बनवा. ठीक आहे. आता नीट सगळ्यांनी डोक्यात घ्या, आता आपण इंडस्ट्रीत कसं आपण काम करणार आहोत, तर ही व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा सगळ्यांनी. इंडस्ट्रीमध्ये आपली एक साईट आहे. त्या साईटमध्ये युजर स्टोरीज दर स्प्रिंटला येत चालल्यात. बरोबर आहे. जर स्प्रिंटला युजर स्टोरी येत चालल्यात, त्याचे प्रॉपर टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस बनवून तयार आहेत आपल्याकडे. हं. तर प्रॉपर वेगवेगळे मॉड्यूल्स असतील, त्याचे वेगवेगळे टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस बनवून तयार आहेत. ते कोणीतरी काम मॅन्युअल टेस्टर्सनी करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामधल्या काही सिलेक्टेड टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस त्यांनी काढल्यात आणि त्या काय म्हटल्यात, ह्या आपल्या फॉर एक्झाम्पल रिग्रेशनच्या असतील. तर त्या म्हटल्यात, की ह्या तुम्ही घ्या आणि आता ते ऑटोमेशन टेस्टर्सकडे त्यांनी अप्रोच केलाय, की आम्ही या टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस काढून ठेवल्यात. त्या रेडी आहेत आमच्या साइडनी. त्या तुम्ही घ्या आणि तुम्ही काय करा, त्यांना ऑटोमेट करा. आणि तुमच्या ऑटोमेशन सूटमध्ये जे काही रिग्रेशन वगैरे जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. असं ह्यांनी आपल्याला काम सांगितलंय. ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्हाला कोण विचारतील तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तेव्हा तुम्हाला मेन हे सांगायचं आहे, की आमच्याकडे टेस्ट सिनॅरिओज आणि टेस्ट केसेस हे ऑलरेडी प्रिपेअर्ड असतात. ठीक आहे. आणि तुम्ही मॅन्युअल टेस्ट सांगत असाल तर ते पण आम्हीच बनवतो. हे तुम्ही ऍड कराल. आणि प्युअर ऑटोमेशनचं सांगत असाल तर आमच्याकडे रेडी असतात ते आम्हाला मिळतात. दोन्ही प्रकार तुम्हाला जे सांगायचंय ते. फक्त व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला ज्या रोलमध्ये घुसवायचंय स्वतःला घुसवा. तुम्हाला टीम लीडमध्ये घुसवायचं असेल त्याच्यात सकट सांगा. तुम्हाला फक्त नवीन एक्सपिरियन्समध्ये गुंतवायचं असेल त्याच्या सगळं सांगा. फक्त ते काम तुमच्या समोर व्हिज्युअलाइज होऊ दे, की कुठले-कुठले रोलची माणसं एक्झॅक्ट काय-काय करतायत. DevOps कडनं काय येतंय, मॅन्युअल टेस्टर्स कडनं काय येतंय, बीए कडून काय येतंय, ठीक आहे ना, प्रॉडक्ट ओनर कडून काय येतंय, बिल्ड तुम्हाला कसं येतं हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होऊ द्या. तुम्हाला कुठे घुसायचं ते तुम्ही नंतर ठरवा. तुमचा एक्सपिरियन्स जेवढा दाखवायचा त्याच्यावरून, की त्यातलं किती काम करायचं आणि किती नाही करायचंय तुम्हाला किंवा तुमच्या लेव्हलनुसार. पण ते व्हिज्युअलाइज करा सगळं. हे सगळं आता कळू द्या आपल्याला. तर याच्यासाठी काय असतं, या टेस्ट केसेस आता पुढली स्टेप. एवढं एकदा तुमचं झालं, की तुम्ही थांबून राहाल, ओके माझं हे नवीन प्रोजेक्ट वगैरे सगळं रेडी आहे. आता मला ऑटोमेशन
करायचंय, मग ते तुम्हाला म्हणणार की आमचे टेस्ट केसेस एवढे आहेत, हा बघा हा टेस्ट केसेस 100 साठल्यात, ते तुम्हाला ऑटोमेट करायचे. तुम्हाला त्याच्या काय बनवायच्यात, 5व्या स्टेपला टेस्ट स्क्रिप्ट बनवायचे. ठीक आहे, असं ते तुम्हाला सांगणार. ठीक आहे, म्हणजे हा डेटा तुम्हाला इनपुट म्हणून आवश्यक आहे, हे तुम्हाला ते देणार आहेत. हम्म? तर आता आपल्याकडे त्यांचा एक डेटा पण आहे, तर तुम्हाला ती डेटा शीट दाखवतो एक. हे बघा, ही एक डेटा शीट आहे. अशा पद्धतीमध्ये इंडस्ट्रीमध्ये डेटा असतो. हम्म. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर प्रॉपर पहिल्यापासून सगळं दिलेलं आहे. म्हणजे हे यांचं हे विजन मिशन वगैरे सगळं असेल. त्याच्यानंतर हे टेस्ट सिनेरिओज आहेत. हम्म. तर टेस्ट सिनेरिओचे नंबर बघा, TS001, TS002, हे टेस्ट सिनेरिओचे नंबर्स आहेत. तर एवढे जवळजवळ बघा तुम्ही 31 टेस्ट सिनेरिओज आहेत आपल्या, म्हणजे आतापर्यंत त्यांनी बनवून ठेवलेत. आपल्याला जो इनपुट डेटा मिळणार आहे तो हा आहे. 31 टेस्ट सिनेरिओ या लोकांनी बनवून ठेवलेत आतापर्यंतचे. आणखी पुढे पुढे हे वाढवत जाणार ना, जसं जसं प्रिंट पुढे होत जाणार तसं जसं ही गोष्टी वाढत जाणार. ठीक आहे. आणि हे 31 टेस्ट सिनेरिओज कसे असतात, टेस्ट आता तुम्हाला माहिती आहे ना टेस्ट सिनेरिओज. एक मिनिट, काहीतरी कमी झालं ब्राईटनेस. हा, सॉरी, टेस्ट सिनेरिओज म्हणजे कन्सेप्ट आता तुम्हाला माहिती आहे ना. मी आता व्हॉट टू टेस्ट, टेस्ट सिनेरिओ म्हणजे व्हॉट टू टेस्ट, आणि टेस्ट केसेस म्हणजे हाऊ टू टेस्ट. ठीक आहे, तर टेस्ट सिनेरिओ म्हणजे काय टेस्ट करायचंय. तर याच्यामध्ये असं असतं की पहिलं टेस्ट सिनेरिओ जो तो रजिस्टर फंक्शनॅलिटीचा असणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचंय, तर व्हेरीफाय द वर्किंग ऑफ रजिस्टर अकाउंट फंक्शनॅलिटी, याची प्रायोरिटी आहे. आणि याच्या आतमध्ये किती टेस्ट केसेस आहेत ते, त्याच्यामध्ये 27 टेस्ट केसेस आहेत या टेस्ट सिनेरिओ मध्ये. ठीक आहे. दुसरा टेस्ट सिनेरिओ आहे लॉग इन फंक्शनॅलिटी. एकदा रजिस्टर झालं की मग एक्झिस्टिंग युजरनेम आणि पासवर्डनी लॉग इन करता येतंय का, ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक ऍप्लिकेशनची URL असेल इथे, आणि व्हेरीफाय द वर्किंग ऑफ लॉग इन फंक्शनॅलिटी. आणि याच्यात फॉर एक्झाम्पल 23 टेस्ट केसेस आहेत. तर असे वेगवेगळे टेस्ट सिनेरिओज असतील. आता आपण याच्यामधला लॉग इन वाला टेस्ट सिनेरिओ सुरुवातीला घेणार आहोत. ठीक आहे. आणि हा सिनेरिओ आपण पुढे पुढे नेणार आहोत. ठीक आहे. सगळे घेऊ, पण सुरुवात आपण लॉग इन करू. कारण हे जे टेस्ट सिनेरिओज आणि टेस्ट केसेस आहेत, यातल्या सगळ्या ऑटोमेट करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक टेस्ट ऑटोमेट करायला आणि किती असा वेळ लागतो, म्हणजे कधी कधी एक दिवस पण घेतात लोक. त्यामुळे जर तुम्हाला 100 टेस्ट केसेस ऑटोमेट करायचे आहेत तर तुम्हाला वर्ष पण लागू शकतं फॉर एक्झाम्पल ते करायला. एक उदाहरण देतोय. ठीक आहे. किंवा 1-3 महिने लागू शकतात, म्हणजे एवढा तुम्ही टाइम घेऊ शकता ते करायला ऑटोमेशन. तर ती वेगळी गोष्ट की या सगळ्या किती करायच्या आहेत. पण आपल्याला फ्रेमवर्क बघण्यासाठी काहीतरी करून बघायला लागतील थोड्याफार, फ्रेमवर्क समजून घेण्यासाठी. मग त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला जसं पाहिजे तसं ऍड करा. पण तुम्हाला फ्रेमवर्क समजण्यासाठी आणि दाखवण्यासाठी तुम्ही यातल्या काही 3-4 गोष्टी जरी केल्यात तरी पण तुम्हाला फ्रेमवर्कचा पूर्ण फ्लो समजतो. मग त्याच्यामधलं बाकीचं काम रिपिटेटिव्ह असतं, की नवीन गोष्टी ऍड करत राहणं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे होतं टेस्ट सिनॅरिओज. तर आता आपण त्याच्यामधल्या टेस्ट केसेस बघू. तर आता एक एक ह्या टेस्ट सिनॅरिओच्या पुढे टेस्ट केसेस आहेत. आता इथे बघा, रजिस्टर टेस्ट सिनॅरिओ मी ओपन केला, त्याच्या या टेस्ट केसेस आहेत. तर टेस्ट केसेस आणि मग पुढे त्याचा RF001, RF म्हणजे रजिस्टरच्या रिलेटेड काहीतरी असेल. एकदा मी लॉग इन बघतो. हा, तर एफचं काय माहित नाही मला, पण आर फॉर रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर लॉग इन म्हणजे ते शॉर्टकट त्यांनी प्रॉपर त्यांनी हे ठेवलेत, त्यांना नेमिंग कन्व्हेन्शन ठेवलेत त्यांनी प्रॉपर त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. तर हे इंडस्ट्री मधलं मी तुम्हाला दाखवतोय ऍज इट इज असायचे असे, म्हणजे इंडस्ट्रीत असतं. जरुरी नाही की असाच फॉर्मॅट असेल, प्रत्येकाचे आपले आपले फॉर्मॅट असतात, प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं. पण तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही हे दाखवू शकता. ठीक आहे. हे सगळं डेटा तुम्हाला पाठवतो मी. माझ्याकडे जेवढं जेवढं पण मटेरियल जेवढं जेवढं आहे ते मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याचा इश्यू नाही, पण व्हिज्युअलाइज करा की असं असं असतं. तर आता बघा, लॉग इन आपल्याला करायचे. तर लॉग इन टेस्ट सिनॅरिओ मी ओपन केला, त्याच्या आतमध्ये 23 बघितलं होतं ना आपण टेस्ट केसेस, तर या 23 टेस्ट केसेस त्याच्या आतमध्ये आहेत. तर आता त्याच्यामधली TC11001 बघू आपण. ठीक आहे. तर इथे त्यांनी एक कुठल्या सिनॅरिओशी रिलेटेड दिलं, टेस्ट सिनॅरिओ
2 लॉग इन फंक्शनॅलिटी. आता टेस्ट केसचं टायटल बघा. टेस्ट केस कशी असते याच्यावरनं तुम्हाला हे व्हिज्युअलाइज केलं तर मॅन्युअलचे प्रश्न किंवा हे पण तुम्हाला पटकन डोक्यात येतील. टेस्ट सिनेरिओचं उदाहरण, टेस्ट केसेसचं उदाहरण हे पण तुम्हाला डोक्यात बसतील की कशा लिहिल्या जातात ते. तर आता टेस्ट केस टायटल बघा. व्हेरीफाय लॉग इन इनटू द ऍप्लिकेशन युझिंग व्हॅलिड क्रेडेन्शियल. सिनेरिओ म्हणजे लॉग इन फंक्शनॅलिटी होती. आता त्याच्या टेस्ट केसेस त्यांनी 23 बनवलेत. पहिल्या ते बघतात की व्हॅलिड क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करून बघू. हा पहिला टेस्ट केस. दुसरी टेस्ट केस काय? व्हेरीफाय लॉग इन इनटू ऍप्लिकेशन युझिंग इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. पण याच्यामध्ये पण कसं तर इनव्हॅलिड ईमेल आयडी अँड इनव्हॅलिड पासवर्ड अशी दुसरी टेस्ट केस. तिसरी व्हेरीफाय लॉग इन इनटू ऍप्लिकेशन युझिंग इनव्हॅलिड क्रेडेन्शियलच आहे पण इनव्हॅलिड ईमेल आयडी अँड व्हॅलिड पासवर्ड. आणि चौथ्यामध्ये व्हेरीफाय लॉग इन पासवर्ड लिंक चौथ्यामध्ये व्हेरीफाय लॉग इन इनटू ऍप्लिकेशन युझिंग व्हॅलिड ईमेल अँड इनव्हॅलिड पासवर्ड. म्हणजे एकाच गोष्टीचे त्यांनी 4 परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन केले बघा. ओके, आता पुढली टेस्ट केस त्यांनी केले व्हेरीफाय लॉग इन फ्रॉम द ऍप्लिकेशन अँड ब्राउझिंग बॅक युझिंग ब्राउझर बॅक बटन. म्हणजे लॉग इन मध्ये त्यांनी जेवढ्या पॉसिबल गोष्टी आहेत तेवढ्याच्या त्यांनी टेस्ट केसेस इथे बनवायचा ट्राय केलाय. हे कळतंय आता तुम्हाला मॅन्युअल टेस्टर्स असल्यामुळे हे गोष्टी खूप पटकन समजतात. हा नाहीतर हे समजायला वेळ जातो जर मॅन्युअल टेस्टिंगचं बॅकग्राऊंड नसेल तर. पण आता तुम्हाला खूप पटकन समजतील कारण ऑलरेडी तुम्ही हे काम करताय. ठीक आहे, तर असं हे झालं. मग आता याच्या प्री रिक्विजिट तो ओपन ऍप्लिकेशन URL. त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करा आणि लॉग इन क्रेडेन्शियल पास करा की जे व्हॅलिड आहेत. मग इथे टेस्ट स्टेप्स असतील. माय अकाउंट याच्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन मेन्यूवर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा. व्हॅलिड ईमेल ऍड्रेस टाका, व्हॅलिड पासवर्ड टाका. हा, टेस्ट डेटा रेफर करा आणि टेस्ट डेटा रेफर करा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा. ठीक आहे, आता टेस्ट डेटा इकडे दिलाय बघा. हा बघा, हा टेस्ट डेटा आहे आपला. तर यांनी ह्या व्हॅलिड टेस्ट डेटा दिलाय आणि म्हटल्यात की या टेस्ट डेटा जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला काय मिळेल? व्हॅलिड पासवर्ड मिळेल. हा त्यांनी ईमेल आयडी दिलाय आणि हा पासवर्ड दिलाय. हा जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट काय मिळेल? युजर शुड बी नॅव्हिगेटेड टू लॉग इन पेज. तुम्ही लॉग इन पेजला जाल. युजर शुड गेट लॉग इन अँड टेकन टू द अकाउंट पेज. सॉरी, नॅव्हिगेट टू लॉग इन पेज. याचे आउटपुट काय असेल की तुम्ही अकाउंट पेजला जाल. ठीक आहे, आणि हा एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट म्हणजे तेच की अकाउंट पेजला तुम्ही पोहोचलात म्हणजे पास झाले टेस्ट केस. हे जर झालं तर अशा या टेस्ट केसेस आहेत. तर आता तुम्हाला काय करायचंय की म्हणजे आपल्याला तर ह्या टेस्ट केसेस आपल्याला ऑटोमेट करायचे आहेत. कळलं? हे याच्यासाठीच आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट लिहायची आहे. असं आपलं काम असणार आहे इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली. सगळ्यांना व्हिज्युअलाइज होते, क्लिअर होते काय काय मिळणार आहे आपल्याला? टेस्ट सिनेरिओज आणि टेस्ट केसेस आपल्याला मिळतात आणि ते वापरून आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट बनवायचे आहेत आपल्या फ्रेमवर्कमध्ये. ठीक आहे, आता आपण येऊ आपल्या परत एकदा फ्लो मध्ये की कसं कसं जायचंय पुढे. हा, इथे थोडासा वेळ जाऊ द्या पण हा फ्लो नीट लक्षात घ्या की काय काय करायचंय ते. आता बघा, आता आलो आपण पाहिलं 5व्या स्टेपमध्ये टेस्ट स्क्रिप्ट कशा बनवायच्या. तर आपलं जे हे असतं फ्रेमवर्क असतं त्या फ्रेमवर्क मध्ये 2 मेन फोल्डर असतात. SRC/टेस्ट जावा आणि SRC/मेन जावा. ठीक आहे, तर याच्यामधल्या टेस्ट फोल्डर मध्ये आपण टेस्ट केसेस बनवतो. ठीक आहे, आणि या टेस्ट केसेस मध्ये आपण काय करतो? एक पॅकेज बनवतो त्या टेस्ट केसेस साठी, टेस्ट केस नावाचं. आणि त्यांनी नाव दिले त्यांचं निंजा, आपण आपलं नाव देऊ. आणि त्या पॅकेजेस मध्ये आपण काय बनवतो? टेस्ट क्लासेस बनवतो. ठीक आहे, आणि हा जो टेस्ट क्लास असतो तो कव्हर करतो आपले टेस्ट सिनेरिओ. म्हणजे आपला आता लॉग इनचा एक टेस्ट सिनेरिओ आहे. इथे बघू आपण. आपला पहिला टेस्ट सिनेरिओ कुठला आहे? आपण लॉग इनचा घेतला. तर आपला पहिली जी आपली टेस्ट केस म्हणजे टेस्ट क्लास बनेल तो असेल लॉग इनचा. ठीक आहे, मग आपण टेस्ट सिनेरिओच्या नावाने क्लास बनवणार आहोत. नीट लक्षात घ्या, टेस्ट सिनेरिओच्या नावाने आपण क्लास बनवणार आहोत आणि त्या क्लासेसच्या आतमध्ये मग ज्या मेथड्स असतील ते आपले असतील टेस्ट केसेस. त्या क्लासच्या आतमध्ये ज्या आपल्या मेथड्स असतील त्या असतील आपल्या टेस्ट केसेस. तर असा आपला फ्लो असणार आहे. ठीक आहे, आणि आपण त्याच्या आतमध्ये
रॉ स्क्रिप्ट पहिलं रॉ नी सुरुवात करणार आहोत, की ही जी क्लासची स्क्रिप्ट आहे ती आपण एक एक टेस्ट केसेस घेणार आहोत. म्हणजे आता पहिली टेस्ट आपण बघितली. पहिली टेस्ट केस काय होती? लॉग इन विथ करेक्ट क्रेडेन्शियल. दुसरी होती लॉग इन विथ रॉंग क्रेडेन्शियल्स. तर अशा वेगवेगळ्या मेथड्स आपण रॉ बनवणार आहोत. रॉ म्हणजे कसं? तर जशा आपण आधी टेस्ट केस नॉर्मल एक सिंगल सेलेनियमचा कुठलं पण ऑपरेशन करायला वापरायचो तसं. म्हणजे वेब ड्रायव्हर असंच लिहून सिस्टमॅटिक खाली प्रोसिजर ओरिएंटेड टाइप येणार आणि मग हळू त्याच्यातनं आपण एक पार्ट प्रॉपर फ्रेमवर्कमध्ये म्हणजे त्याच्यामधला डिसएडव्हांटेज काय आहे किंवा कुठला इन्कन्व्हिनियन्स येतोय ते बघून आपण त्याला हळू फ्रेमवर्कमध्ये मोल्ड करत जाणार आहोत. त्याचे फोल्डर बनवत जाणार आहोत. अशा अप्रोचने आपण जायचंय. रॉ पासून सुरुवात करायचंय आणि एकदम प्रॉपर फ्लुएंटला येऊन थांबायचंय. ठीक आहे? तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्याच्यामध्ये. तर म्हणजे सध्या आपल्याला आपण 5th स्टेपवरच आहोत. सध्या 5th स्टेपला पहिलं आपण ही गोष्ट बघू. तर आता याच्यामध्ये इकडे मी आलो. आपण जरा फ्रेमवर्कमध्ये येऊ आपल्या. इथे आपला हा सेलेनियम प्रोजेक्ट आहे. तर या सेलेनियम प्रोजेक्टमध्ये अ, हां, याच्यामध्ये बघा src टेस्ट डॉट जावा आणि src मेन डॉट जावा हे 2 हे आहेत बघा, फोल्डर आहेत. हे बघा src टेस्ट डॉट जावा आणि src मेन डॉट जावा. हे बघा. हे आपले 2 मेन फोल्डर असणार आहेत आणि मेक शुअर करा म्हणजे तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट बनवा. त्या नवीन प्रोजेक्टमध्ये जसं या स्टेप सांगितल्या होत्या, या सगळ्या ऍड करा. पहिल्या आपल्या जेडीके म्हणजे आधी जेडीके करा, इक्लिप्स करा, मग त्याच्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट बनवा. त्याच्यामध्ये मेवेनच्या डिपेंडन्सीज ऍड करून मेक शुअर की सेलेनियम, टेस्ट एनजी हे सगळे त्याच्यामध्ये डिपेंडन्सीज ऍड झाल्या ते वर्क होते. जसं आपण आधीपासून पहिलं केलं होतं तसं. फक्त त्याच्यामध्ये कुठला प्रोग्राम ऍड नाही करायचा आहे. ठीक आहे ना? याच्यामध्ये कुठल्याच आतमध्ये हे नाही पाहिजे, कोड नाही पाहिजे. ठीक आहे. एसआरसी टेस्ट जेव्हा आपले पहिले प्रोग्राम असायचे डिफॉल्ट पॅकेजमध्ये. आता इथे एक सेलेनियम बेसिक नावाचा प्रोग्राम सपोज असेल, तर आपल्याला कुठलाच प्रोग्राम नकोय. ठीक आहे. तर हा प्रोग्राम मी आता डिलीट करतो इथनं. आपल्याला नको तो. मी आता हा आधीचा एक्झिस्टिंग वापरलाय आपला टाइम वाचावा म्हणून. तर हा मी डिलीट करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डिफॉल्ट पॅकेज आहे. हं. तर मला पॅकेजची पण गरज नाही आहे. मी हे पॅकेज पण डिलीट करतो. डिलीटचं ऑप्शन नाही येते डिफॉल्टला. ठीक आहे. मी याला रिनेम करतो किंवा मग नवीन एक बनवतो. तर आता आपल्याला काय करायचंय? आपले बघा, हे जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा आपले मेन फोल्डर 2च आहेत. एसआरसी टेस्ट जावा आणि एसआरसी मेन जावा. ठीक आहे. बाकीचे जे आहेत ते सगळे आपल्या सिस्टम लायब्ररीज आहेत, मेवेन डिपेंडन्सीज आहेत, रिसोर्सेस पुन्हा टेस्ट एनजीच्या डिपेंडन्सीज आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर हा फोल्डर पण मी सध्या डिलीट करतो. आपल्याला नकोय तो. बाकीच्या सगळ्या डिपेंडन्सीज आहे आपल्या. ठीक आहे. तर त्यात इथे नसतील फॉर्म डॉट एक्सएमएल हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला बेसिक जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा मेन फोकस करायचं या 2 फोल्डरवर एसआरसी टेस्ट जावा, एसआरसी मेन जावा. त्याच्यामधल्या टेस्ट जावा आता तुमचं फ्रेमवर्क जेव्हा तुम्ही एक्सप्लेन कराल तेव्हा तुमचं प्रोजेक्टचं नाव असेल. तर सिंपल आपण सेलेनियम प्रोजेक्ट ठेवलंय. तुमचं कुठलं पण नाव असेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे पहिले 2 फोल्डर एसआरसी स्लॅश टेस्ट जावा, एसआरसी स्लॅश मेन जावा. हे फोल्डर काय आहेत? तर टेस्ट डॉट जावाचा जो फोल्डर आपला बनवलाय त्या फोल्डरमध्ये बाय डिफॉल्ट हे फोल्डर बनतात हा. जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवता, न्यू प्रोजेक्ट बनवता, तेव्हा बाय डिफॉल्ट असे हे बनतात. पाहिजे तर तुम्हाला मी इथे एक न्यू प्रोजेक्ट घेतो. अ,
जाऊ दे, टाइम कन्झ्युमिंग आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा की पहिले जे दोन याच्यामध्ये हे बाय डिफॉल्ट प्रोजेक्ट फोल्डर असतात, एसआरसी टेस्ट जावा, एसआरसी मेन जावा. ठीक आहे. तर याच्यामधला जो एसआरसी टेस्ट जावा आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या टेस्ट केसेस आणि टेस्ट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या ठेवतो. आणि एसआरसी मेन डॉट जावा आहे त्याच्यामध्ये सपोर्टिंग ज्या गोष्टी असतील, म्हणजे ऍक्च्युअल टेस्टिंगला ज्या सपोर्टिंग गोष्टी असतील, म्हणजे आपले बेस क्लास असेल, ठीक आहे, किंवा आपले पेजेस असतील. तर या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऍक्च्युअल टेस्ट केसेस नाही आहेत, पण टेस्ट केसेस ज्याचा वापर करतात, म्हणजे थोडक्यात सर्व्हर साइड. तर सर्व्हर साइड ही मेन डॉट जावा, मेन स्लॅश जावा मध्ये असते. आणि ऍक्च्युअल आपल्या टेस्ट केसेस जे ऑटोमेशन टेस्टर ज्याच्यात काम करतो ते एसआरसी टेस्ट डॉट जावा मध्ये असतं. म्हणजे तुम्हाला ज्या ऑटोमेशन स्क्रिप्ट ऍड करायला सांगितल्या जातात नंतरच्या टेस्ट केसेस टेस्टर्सला, ते तो